जालन्याचा फौजदारच निघाला बस स्थानकात चोऱ्या करणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाइंड। निवृत्तीला 3 महिने बाकी असलेल्या जालन्यातील पोलीस उपनिरीक्षकाला चोरीच्या गुन्ह्यात जळगावात अटक करण्यात आली आहे। हा PSI बस स्थानकात जाऊन सोनसाखळ्यांची आणि प्रवाशांच्या बॅगांची चोरी करायचा। चोपडा बस स्थानकात चोरी करून परत असताना जळगाव पोलिसांनी पाठलाग करता त्याला पकडले। तपास केल्यानंतर या चोऱ्यांच्या टोळीचा म्होरक्या एक PSI असल्याचे समोर आले। जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी पकडलंय। आरोपींकडून एक कारसह रोख रक्कम जप्त केली। वसंत कोळी नावाचे शेतकरी बसमध्ये चढत असताना त्यांच्याकडील रोख 35,000 रुपये आणि सोनसाखळी मांटे यांनी चोरली आणि यानंतर पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले। पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून तो ऑन ड्युटी जालन्यावरून आला असल्याचेही त्याने सांगितले। कारमधून आपल्या टोळीसह तो राज्यभर चोरी करण्यासाठी फिरायचा। या प्रकरणी PSI मांटेसह श्रीकांत बघे, अंबादास साळगावकर, रऊफ शेख यांना पकडले। यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत। अटकेतील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मांटे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे। दरम्यान सेवानिवृत्तीला अवघे 3 महिने बाकी असताना पोलिसांचा या कारनामा पाहून खळबळ उडाली आहे। जालन्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मांटे याला जळगावातून अटक केल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली। त्यातही बस स्थानकांवरील चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्याचे तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहितीही पुढे आली आहे। चोरांना पकडणारे पोलीसच चोर निघाल्याने सध्या मराठवाड्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल।